अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे संकष्टी चतुर्थी, उद्या बुधवार, उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि उद्या आपल्याला गणपती बाप्पांची काही विशेष अशी सेवा करायची आहे. आपल्या इच्छापूर्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी काही मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे. ते मंत्र कोणते आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, आपण गणपती बाप्पा हे असे देवता आहेत जे लवकर प्रसन्न होत असतात, लवकर भक्तांना पावत असतात आणि आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पा ते आहेत. गणपती बाप्पा हे आदी देव आहेत. कोणतीही छोट्यातली छोटी कोणतीही पूजा असू द्या, कोणत्याही ग्रंथाचं पठण करणं असू द्या, आपण सगळ्यात आधी स्मरण गणपती बाप्पांचं करत असतो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कोणताही ग्रंथ घ्या, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यात आधी आपण बाप्पांचं स्मरण करत असतो, गणपती बाप्पांचं, आणि त्यानंतर आपण ग्रंथ पठणाला किंवा कोणत्याही पूजाला, कोणत्याही कार्याला आपण सुरुवात करत असतो, जेणेकरून ते जे काही कार्य आहे ते आपलं निर्विघ्नपणे पार पडावं हा आपला हेतू असतो. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते आपल्या आयुष्यातली संकटे, दुःख दूर करत असतात. त्याचप्रमाणे ते आपल्याला सुख देत असतात आणि आपल्या आयुष्यातलं दुःख ते हरण करत असतात. म्हणून आपण त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत असतो. बघा, आपल्याकडनं रोज या सेवा होत नाहीत, पण संकष्टी चतुर्थी हा असा एक दिवस आहे आपल्या बाप्पांचा, गणपती बाप्पांचा. त्या दिवशी आपण त्यांची सेवा करत असतो. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता सुद्धा आहेत. आपल्या मुलांना चांगली बुद्धी मिळावी, ते त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी प्रगती करावी, त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या व्यक्तींना सुद्धा चांगली बुद्धी द्यावी, त्यांचं पाऊल कधीही वाईट मार्गाने पडू नये यासाठी सुद्धा आपण त्यांना प्रार्थना करू शकतो आणि त्यांच्या काही विशेष सेवा अशा करू शकतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी सर्व काही नांदेल. तर बघा, उद्या तुम्हाला काय करायचं आहे. उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता असं कोणतंही घर नसेल की ज्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नाहीये. अगदी पितळची असू द्या, चांदीची असू द्या, मातीची असू द्या, सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा करू शकता. अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती सूत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. जेवढं जास्तीत जास्त वेळेस तुम्हाला हे पठण करता येईल तेवढं म्हणायचं आहे. 11 वेळेस गणपती अथर्वशीर्ष म्हणणं तुम्हाला शक्य असेल तर अवश्य म्हणा, किंवा गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही 11 वेळेस गणपती स्तोत्र तुम्ही पठण करू शकता आणि तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. जर हेही शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करत करत तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. पण बघा, जर तुम्ही 11 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक केला आणि ते तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता, तुमच्या घरातल्या व्यक्तींना तुम्ही प्यायला देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मी मगाशी सांगितलं की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि आपल्या घरातल्या व्यक्तींचं पाऊल कधी वाईट मार्गाने पडू नये, त्यांना चांगली बुद्धी यावी, तसंच आपल्या घरातल्या मुलांचा सुद्धा अभ्यासामध्ये ते हुशार व्हावे, त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांची बुद्धी तल्लख व्हावी, स्मरणशक्ती वाढावी, यासाठी ते तीर्थ खूप प्रभावी आहे जे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहोत ते तीर्थ. तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता किंवा 11 वेळेस तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करत तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर बघा, गणपती बाप्पांना तुम्ही त्यांच्या जागेवर स्थानापन्न करू शकता. आता बरेच जण सेपरेट पूजा मांडणी सुद्धा करा. तुम्ही सेपरेट पूजा मांडणी सुद्धा त्यांची करू शकता, किंवा नसेल करायची तर तुम्ही देवालयात त्यांच्या जागेवर त्यांना तुम्ही स्थानापन्न करून द्या. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध तुम्ही लावू शकता. त्यांना तुम्हाला लाल फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. जास्वंदाचं फूल तुमच्याकडे असेल तर अवश्य अर्पण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, 21 दुर्वांचा तुम्हाला एक उपाय करायचा आहे जो तुमचा सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण करेल. तो उपाय कसा करायचा आहे. 21 दुर्वा निवडून घ्यायच्या, त्याची एक जोडी तयार करायची. ती जोडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरून तुम्हाला 11 वेळेस गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, 7 वेळेस जरी केलं तरी चालणार आहे. 7, 11, 21 वेळेस पठण करून तुम्हाला तुमची इच्छा
गणपती बाप्पांना सांगायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पांना सांगून तुम्हाला त्या दुर्वांची जोडी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। दुर्वा बाप्पांना अर्पण करताना देठ हे नेहमी बाप्पांकडे आलं पाहिजे, अशा रीतीने तुम्हाला त्या दुर्वा अर्पण करायच्या असतात, लक्षात घ्या। त्या देठांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळायचा आहे। नंतर बघा, तुम्हाला दिवसभरात जर तुम्हाला एखादी इच्छा असेल, त्या इच्छेसाठी पण तुम्हाला एक सेवा मी सांगते, जी तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता। खूप प्रभावी अशी सेवा आहे, बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला आहे। मी सुद्धा ही सेवा आतापर्यंत 2 ते 3 वेळेस केलेली आहे आणि मला सुद्धा या सेवेचा खूप छान अनुभव आहे। तुम्ही ही सेवा उद्यापासून सुरू करू शकता। अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे, पण खूप प्रभावी आहे। सेवा काय आहे ते बघा। तुम्ही उद्या तुमची कोणतीही मनोकामना असू द्या, कोणतीही इच्छा असू द्या, तुमचं लग्न जमत नाहीये, सनदी प्राप्तीसाठी शैक्षणिक कार्यामध्ये अडथळे येत असतील, शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता, किंवा कुठलीही तुमची इच्छा असू द्या, त्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता। काय करायचं आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला उद्या जायचं आहे। तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल, अगदी छोटं जरी मंदिर असेल तरी तुम्ही तिथे जाऊ शकता। तर जाताना तुम्हाला गणपती बाप्पांना एक नारळ, एक विडा म्हणजे 2 विड्याची पानं, एक सुपारी, एक नाणं तुम्हाला घेऊन जायचं आहे। एक लाल कलरचं फूल जसं की जास्वंद तुम्हाला न्यायचं आहे। लाल कलरचं फळ जसं की डाळिंब तुम्ही घेऊन जाऊ शकता। त्यानंतर 21 दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला उद्या गणपती बाप्पांना घेऊन जायचं आहे। या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्यावर तुम्हाला त्या तिथे जाऊन अर्पण करायचे आहे। विडा ठेवून द्यायचा, जे आपण विड्याची 2 जोड पानं आणली आहे ती ठेवायची आहे। त्यावर नाणं, सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत। लाल फूल, लाल फळ जे तुम्ही आणलेलं आहे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे तिथे। त्यानंतर तुमची इच्छा तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे। जी काही इच्छा तुमची असेल ती तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे आणि तुम्हाला बाप्पांना म्हणायचं आहे की गणपती बाप्पा, मी तुमची आजपासून 120 दिवस ही सेवा करत आहे, तर माझी जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा। मी ही सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करेल, अशी तुम्हाला बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे। घरी आल्यावर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे। तो तुम्हाला 121 वेळेस म्हणायचा आहे। तो मंत्र तुम्हाला रोज 121 वेळेस म्हणायचा आहे, 120 दिवस, लक्षात घ्या। तो मंत्र असा आहे, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। हा मंत्र तुम्हाला रोज 121 वेळेस म्हणायचा आहे, 120 दिवस। खूप सुंदर अशी आणि प्रभावी सेवा आहे आणि लक्षात घ्या, ही सेवा करायला 10 मिनिटाच्या वर तुम्हाला वेळ लागत नाही। खूप सुंदर सेवा आहे, कमी वेळात होणारी आहे आणि मनापासून श्रद्धेने जर गेली तर 100% सांगते की गणपती बाप्पाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल। अवश्य करू बघा। त्यानंतर ही सेवा तुम्ही करू शकता तुमच्या इच्छापूर्तीसाठी। त्यानंतर बघा, उद्या संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोडायचा असतो। बरेच जण चंद्रोदयाच्या आधीच उपवास सोडतात। जर तुम्हाला खरोखर काही त्रास असेल, म्हणजे तुम्हाला काही गोळ्या असतील ज्या तुम्हाला जेवण करून लवकरात लवकर घ्यायच्या असतील 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत, किंवा जर तुम्हाला कोणताही त्रास असेल, जसं तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा तुम्हाला जर उपवास सहन होत नसेलच, त्या स्टेजला तुम्ही आधी उपवास सोडू शकता। पण जर तुम्ही ठणठणीत आहात, अगदी व्यवस्थित आहात, तर अवश्य तुम्ही चंद्रोदय पाळूनच मग उपवास सोडत जा, तरच त्या चतुर्थीच्या व्रताला हा अर्थ असतो। म्हणून सांगितलं की चंद्रोदय पाळूनच उपवास सोडायचा असतो चतुर्थीचा। त्यानंतर बघा, उद्या चंद्रोदयाची वेळ ही 9:48 आहे। आता प्रत्येक ठिकाणी वेळ ही 2-3 मिनिटांचा फरक असतो प्रत्येक ठिकाणच्या वेळेमध्ये बघा। त्यानंतर तुम्हाला चंद्रदेवतेला अर्घ्य द्यायचं आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करून तुम्हाला उपवास सोडायचा असतो, लक्षात घ्या। तर अशापर्यंत तुम्हाला उद्याचं व्रत करायचं आहे, चतुर्थीचं व्रत करायचं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपले लाडके बाप्पा हे खूप छोट्यातल्या छोट्या सेवेने सुद्धा आपण जर ती सेवा मनापासून पूर्ण श्रद्धेने केली तर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात। आपल्या आयुष्यात येणारी सगळी संकटे, दुःख, अडचणी ते दूर करत असतात। त्याच पद्धतीने तुम्ही एक मंत्राचा उद्या जप करू शकता, जो तुम्हाला धनप्राप्ती मिळवून देईल। तो मंत्र असा आहे की ओम ब्राम ब्रीम ब्रोम स बुधाय नमः। ओम ब्राम ब्रीम ब्रूम स बुधाय नमः। हा जो मंत्र आहे तो तुम्हाला
उद्या 108 वेळेस त्याचा जप करायचा आहे, म्हणजेच एक माळ. जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही 11 वेळेस किंवा 21 वेळेस सुद्धा म्हणू शकता. पण बघा, जेवढा जास्तीत जास्त मंत्र जप करणार तेवढाच तुम्हाला फायदा होणार आहे. तर अवश्य तुम्ही या मंत्राचा पण उद्या जप करू शकता. जर तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमलं नाही तर किमान सकाळी उठून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करा. किमान 1 वेळेस तरी गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचं पठण करा. किमान 1 वेळेस तरी तुम्हाला ओम गण गणपते नमः किमान 1 माळ तरी ओम गण गणपते नमः किंवा मंगलमूते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्रास तुम्ही जप करू शकता. शेवटी बघा, आपण तोडकी मोडकी मनापासून श्रद्धेने जी काही सेवा करत असतो त्या सेवेला आपले देवता प्रसन्न होत असतात. म्हणून कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने मनात चांगला भाव ठेवून मन पवित्र स्वच्छ ठेवून आपल्याला सेवा करायची असते, जेणेकरून त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं आणि आपली कुठलीही सेवा कधीही वाया जात नाही. त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणजे असतं. तर उद्या तुम्हाला या सगळ्या सेवा आणि उपाय करायचे आहेत, अवश्य करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.